कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये ग्रामीण तरुणांची भूमिका याविषयी डॉक्टर योगेश मधुकर पोहकार यांनी केलेले मार्गदर्शन. सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर योगेश मधुकरराव पोहकार, सध्या श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड, जिल्हा वाशिम येथे इंग्रजी विषयाचा सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. आणि यासोबतच 2017 पासून मला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून तर आजपर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून महाविद्यालयात काम करतो आहे. यासोबतच राष्ट्रीय सेवा योजना वाशिम जिल्हा समन्वयक म्हणून गेल्या 7 वर्षापासून व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीवर सदस्य म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे काम करतो आहे. हे काम करीत असताना मी राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला जो माझ्या जीवनात अनुभव आला, विद्यार्थी जीवनामध्ये कधीही मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी नव्हतो, परंतु राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून महाविद्यालयात काम करीत असताना मला राष्ट्रीय सेवा योजना काय आहे, या राष्ट्रीय सेवा योजनेचे तरुणांच्या जीवनामध्ये काय भूमिका आहे, या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना कशासाठी झाली याची जाणीव मला झाली. आणि या निमित्ताने मी माझ्या या तमाम भारत देशातील तरुणांना जे या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक म्हणून काम करतात, यासोबतच भारतातील सर्वच तरुणांना या राष्ट्रीय सेवा योजनेचे पायिक बनून काम करण्यासाठी या ठिकाणी आवाहन करतो आहे. माझा आजचा विषय आहे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये तरुणांची भूमिका. राष्ट्रीय सेवा योजना मित्रांनो 24 सप्टेंबर 1969 महात्मा गांधीजींच्या संकल्पनेतून आलेली ही योजना आहे. दरवर्षी 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधवाक्य माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, नॉट मी बट यू असे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचा एक बिल्ला आहे, ज्या बिल्ल्यावर एक चाक आहे आणि त्या चाकामध्ये 8 आरे आहेत. हे 8 आरे 24 तासाचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे या देशातील तरुण किंवा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा 24 तास कार्यरत असला पाहिजे, अशा प्रकारची भावना यामागे आहे. हा बिल्ला आपल्या छातीवर लावला की त्याच्यामधून एक उत्स्फूर्तता किंवा एक उत्साह, एक जोम तरुणांमध्ये निर्माण होतो. या बिल्ल्यामध्ये लाल रंग जो आहे, हा लाल रंग तरुणांच्या उसळत्या रक्ताचे प्रतीक आहे. त्यातच निळा रंग जो आहे, हा निळा रंग आकाशाचे प्रतिनिधित्व करतो. अतांक या महाकाय आकाशातील एक अंश म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जवळपास 1969 पासून तर आतापर्यंत अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या, सांस्कृतिक समस्या, राजकीय समस्या सोडवण्यासाठी, शैक्षणिक समस्या सोडवण्याचे काम या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात 37 विद्यापीठामध्ये झाली. त्यानंतर कालांतराने हळूहळू राष्ट्रीय सेवा योजनेचा विकास झाला. आज या पूर्ण भारतामध्ये जवळपास 610 विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यान्वित आहे आणि 40 लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक म्हणून काम करतात. राष्ट्रीय सेवा योजना मित्रांनो एक विद्यार्थी घडवणारी एक पाठशालाच आहे. या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापनाच मुळात या भारत देशातील तमाम तरुणांमध्ये, युवकांमध्ये देशसेवेची, समाजसेवेची भावना जागृत करणे, त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे, महाविद्यालयीन तरुण असेल किंवा विद्यापीठातला तरुण असेल, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे, त्याच्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे, त्याच्यामध्ये सामाजिक भान निर्माण करणे इत्यादी अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचे उद्दिष्ट समोर ठेवून या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झालेली आहे. महाविद्यालयात किंवा विद्यापीठात किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना पुस्तकी ज्ञानासोबतच तरुणांमध्ये सामाजिक व्यवहार, देशाच्या संस्कृतीची व परंपरेची जोपासना, राजकीय नेतृत्वाची रुजवण, आर्थिक सफलता व एकूणच
सर्वांगीण विकासाकरिता राष्ट्रीय सेवा योजना हे अत्यंत उपयोगी अशा प्रकारचे माध्यम आहे, असा मानस राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेमागचा होता असे मला वाटते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित कार्यक्रमांमधून स्वतःच्या नेतृत्व गुणांची व व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी करून त्या आधारे समाजामध्ये असलेल्या विविध समस्यांना व अडचणींना अत्यंत संवेदनशीलपणे व सकारात्मक अशा पद्धतीने सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आपला जीवन जगण्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध शिबिरांमधून मग ते राष्ट्रीय स्तरावरील असेल, राज्य स्तरावरील असेल, विद्यापीठ स्तरावरील असेल किंवा महाविद्यालय स्तरावरील असेल, यातून परस्परांचे सामाजिक संबंध अधिक दृढ करण्याकरिता, जाती जातीमधील भेद नष्ट करण्याकरिता, धर्मनिरपेक्षता प्रस्थापित करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना काम करते. आज जरी देशामध्ये समाजामध्ये आपल्याला विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळत असल्याचे किंवा पसंती असल्याचे आढळून येत असेल, परंतु विभक्त कुटुंब पद्धती किंवा विभक्त समाज हा देशाच्या विकासामधील, समाजाच्या विकासामध्ये सर्वात मोठा अडसर आहे असे मला वाटते. आपला भारत देश हा विविधतेमध्ये एकता दर्शविणारा देश आहे. अशा प्रकारचे जीवन आपल्याला सर्वांगीण सगळीकडे व्यतीत करताना आपला देश दिसतो. समूहवादाची भावना किंवा मी एकटा नसून मी एक सामाजिक प्राणी आहे व माझ्यासोबत इतर माझे सगळे जे बांधव आहेत त्यांना पण माझ्यासारखीच इतरांकडून अपेक्षा आहे असा समज आपण बाळगणे आवश्यक आहे. महात्मा गांधी म्हणायचे की जो बदल आपल्याला समाजात व्हावा असे वाटते तो बदल पहिले आपल्या स्वतःमध्ये झाला पाहिजे, तेव्हाच आपल्याला अधिकार आहे समाजामध्ये बदल अपेक्षित करण्याचा. अशा प्रकारचा बदल, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची प्रेरणा किंवा शक्ती आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेमधून आपण विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक असे बदल घडवू शकतो. आजपर्यंत समाजामध्ये जे काही समाज सुधारक होऊन गेलेत व आताही ज्या लोकांना या समाजासाठी किंवा देशासाठी काही करावे वाटते, अशा सर्व लोकांनी, महापुरुषांनी युवकांकडून खूप मोठ्या अपेक्षा केलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे आपण 150 वर्ष पारतंत्र्यामध्ये होतो आणि तेव्हा आपल्यावर कशा कशा प्रकारच्या आघात व वेदना आपल्याला दिल्या गेल्या. 1947 मध्ये आपले पारतंत्र्य गेले आणि आपण स्वतंत्र झालो. भारतातील प्रत्येक माणूस हा सृजनशील व संपन्न अशा प्रकारचे जीवन जगू शकला पाहिजे, याकरिता भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रूपी जीवन ग्रंथाचे 2 वर्ष 11 महिने व 17 दिवस विविध देशातील धर्मग्रंथांचा व त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या लोकशाहीचा अभ्यास करून निर्माण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतच इतर जे काही तेव्हाचे राजकीय पुढारी होते किंवा समाज सुधारक होते, त्यांच्याकरिता या देशाला उभे करण्याची, लोकांना विश्वास देण्याची व दारिद्र्यामध्ये खितपत पडलेल्या समाजाला एक नवचेतना व चालना देण्याचे आव्हान होते. माझ्या या मोडकळीस आलेल्या देशाला सुदृढ, तंदुरुस्त, संपन्न बनवायचे असेल तर देशातील युवकाला आपण या कार्यामध्ये सामील करून घ्यायचे, अशा प्रकारचा विचार समोर यायला लागला व या विचारातूनच युवकांची चळवळ म्हणून राष्ट्रीय सेवा योजना 1969 मध्ये स्थापन झाली. मित्रांनो, युवक जे करू शकतो ते कोणीच करू शकत नाही, अशा प्रकारची मजबूत धारणा प्रचलित आहे. युवकाने जे ठरविले ते तो कुठल्याही परिस्थितीमध्ये प्राप्त करू शकतो, मिळवू शकतो, अशा प्रकारचा विचार सर्व विचारवंतांनी पुढे आणलेला आहे आणि आपल्याला पण तसेच दिसते. म्हणून तशाच प्रकारची बांधणी देशाची परिस्थिती समोर ठेवून या देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचे असेल किंवा समाजातील सर्व घटकांना संपन्नतेकडे घेऊन जायचे असेल तर युवकाला शिक्षित व सुशिक्षित करून त्याच्या ज्ञानाच्या आधारे समाजामध्ये असलेली निरक्षरता, अज्ञान, अंधश्रद्धा, व्यभिचार, जाती जातीमधील भेद, काही धार्मिक लोकांमुळे, ढोंगी लोकांमुळे समाजामध्ये धर्माधर्मामध्ये निर्माण झालेले वितुष्ट संपविण्याचा, ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि म्हणूनच मित्रांनो, वयाच्या 18 वर्षानंतर तर जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत या समाजाला मी काही देणं लागतो या भावनेतून कार्य करणे गरजेचे आहे. आणि अशा प्रकारचा एक आशावाद राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व लक्ष्य गीतातून प्रकट होताना आपल्याला दिसतो. आपण सगळे
ज्यांना ज्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली व मिळत आहे ते सर्वजण कार्य करीत आहोतच. परंतु काही उणीवा त्या आपल्याला दिसत जरी नसल्या तरी आपल्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये माझ्या अनुभवातून मला दिसून आल्या आणि म्हणून या प्रसंगी विद्यार्थ्यांना युवकांना एक आव्हान म्हणून मी आपल्या समोर बोलतो आहे. मित्रांनो, उच्च शिक्षणाची सोय व व्यवस्था शहरात असल्यामुळे खेड्यातील तरुण हा शिक्षणासाठी शहराकडे धाव घेतो. शिक्षण पूर्ण झाले की तो पूर्णपणे गावातील जीवन विसरून शहरी जीवन जगण्याला प्राधान्य देताना आपल्याला दिसतो. आर्थिक दृष्ट्या विचार केला तर शहर आणि गाव यामध्ये लोकांच्या राहणीमानामध्ये आपल्याला खूप जास्त तफावत दिसून येते. शहरामध्ये असलेला व्यावसायिक दृष्टिकोन, व्यवहारिक दृष्टिकोन ठेवून आर्थिक हितासाठी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जीवन जगत असताना शहरातले लोक आपल्याला दिसते. गावामध्ये असलेली वैचारिक देवाणघेवाण, संस्कृती, प्रथा, परंपरा यानुसार गावात असलेले सहजीवन हे लाख मोलाचे वाटते. शिक्षणाने माणूस हा एकांगी न बनता तो मी जे शिकलो, मी जे प्राप्त केलं हे माझ्यासाठी पुरेसं झालं, आता यापुढे मला जे मिळेल, मी जे कमवेल ते इतरांना देईल, इतरांसाठी खर्च करेल, लोकांची सेवा करेल, लोकांचा उद्धार करेल, अशा प्रकारचा विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की वयाच्या 29व्या वर्षी वंदनीय संत गाडगे महाराज यांनी गृहत्याग केला, संसाराचा त्याग केला. सर्व संसार व्यवस्थित असताना, नीटनेटका असताना बुडती हे जन न देखवी डोळा अशा प्रकारच्या तळमळीतून मध्यरात्री 3 वाजता संत गाडगे बाबा घराच्या बाहेर पडले आणि तेव्हापासून तर मृत्यूपर्यंत ते कधीही घरी गेले नाही. त्यांनी या आपल्या लोकांना दशसूत्रीच्या माध्यमातून एक जीवनाचा मोक्षमार्गच दिला आहे असं मला वाटते. या दशसूत्रीच्या माध्यमातून गाडगे बाबांनी आयुष्यात पहिले कृती केली आणि नंतर कीर्तनाच्या माध्यमातून या समाजामध्ये असलेली जी घाण आहे, डोक्यामधली जी घाण आहे, ती डोक्यामधली घाण निर्मूलन करण्याचं, ती नष्ट करण्याचं, ती संपवण्याचं काम संत गाडगे बाबा यांनी केलं. आणि संत गाडगे बाबा हे एक वर्गही शिकले नव्हते. स्वतः निरक्षर असताना त्यांना आज समाजामध्ये लोकशिक्षक म्हणून मान्यता मिळालेली आहे हे आपल्या लक्षात येते. शिक्षण हे पुस्तकी असू नये किंवा शिक्षणाचा उपयोग हा फक्त स्वतःसाठी असू नये, तर शिक्षणाच्या माध्यमातून मी माझ्या बुद्धीचा जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या भरोश्यावर या समाजामध्ये अजूनही आपल्याला स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाल्यानंतरही आपल्याला अनेक ठिकाणी उणिवा दिसतातच, सामाजिक समस्या दिसतातच. या सामाजिक समस्या निवारण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अजून जोमाने काम करण्याची गरज आहे. शिक्षण हे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत चालणारी व्यापक प्रक्रिया आहे. शिकणे म्हणजे ज्ञान संपादन करणे, पदव्या प्राप्त करणे, नोकरी प्राप्त करणे नव्हे. शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात ज्ञान संवर्धन, बौद्धिक व वैचारिक विकास, व्यावहारिक कार्यक्षमता, व्यावसायिक पात्रता, शारीरिक स्वास्थ्य, सामाजिक भान, देशसेवेची उर्मी, नैतिकता, मानवता, सृजनशीलता इत्यादी गोष्टी प्राप्त करणे होय. खूप पुस्तके वाचले म्हणजे आपण खूप शिकलो असा शिक्षणाचा अर्थ असायला नको. खेड्यातून शहरामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर सध्याच्या परिस्थितीमध्ये होत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व आर्थिक बाबतीमध्ये होत असलेले बदल स्वतः अंगीकारणे व त्या अनुषंगाने मी ज्या गावामध्ये, खेड्यामध्ये राहतो त्या गावातील लोकांच्या कल्याणासाठी या परिवर्तनाचा, या बदलांचा उपयोग मी माझ्या ज्ञानातून कसा करेल, कसा साधेल याचा निरंतर विचार मी स्वयंसेवक म्हणून माझ्या डोक्यात असला पाहिजे. अशा प्रकारची भावना आजच्या या तरुणांची असली पाहिजे. या उलट मी त्या शहरी जीवनामध्ये स्वतःला गुंतवून न घेता त्या लोकांसारखे भौतिकवादी किंवा स्वयंकेंद्रित न बनता माझ्या गावातील संस्कार शहरातील तरुणांना कशा पद्धतीने देता येतील व शहरात जे चांगलं आहे ते गावातील लोकांच्या कल्याणाकरिता उपयोगात कसं आणता येईल याचा विचार तरुणांनी केला पाहिजे. शहरी व ग्रामीण भागामध्ये आपल्या माध्यमातून एक सहजीवन, ऋणानुबंध, प्रेम संबंध, आपुलकी, आत्मीयता निर्माण करण्याचा दुवा म्हणून आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. आपल्यामध्ये निसर्गाकडून मिळालेल्या बुद्धीचा, विचारांचा, तर्क, कल्पना, आकलन, कलागुणांचा विकास
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होतो हे आपण समजून घेतले पाहिजे व इतरांना तसेच समजून सांगितले पाहिजे. ज्ञान व कर्म याची सांगड घालून आयुष्यात येणाऱ्या अडचणी समस्या सकारात्मक पद्धतीने सोडवण्याची कला राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आहे. शाळा महाविद्यालय आपल्याला औपचारिक शिक्षण देतात तर राष्ट्रीय सेवा योजना आपल्याला अनौपचारिक शिक्षणाचे धडे देत असते. मानवाच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांची निर्मिती होत असते, परंतु माणसाच्या सामाजिक गरजा, सांस्कृतिक गरजा, मानसिक गरजा, आत्म्याच्या गरजा भागवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना सारख्या कार्याची गरज पडते. तर मित्रांनो, राष्ट्रीय सेवा योजना ही माझ्या दृष्टीने एक जीवन मार्गदर्शिका आहे. आपल्या जीवनाला दिशा देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होतो. संसारातून परमार्थ साधण्याचा एक आध्यात्मिक मार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आहे. आपण राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने त्याग व सर्वसमावेशक आपुलकीची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करून या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या समाजातील लोकांसाठी जे निराश्रित आहे, जे दुर्लक्षित आहे, जे वंचित आहे, याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. तसेच आजही आपल्याला अंधश्रद्धा दिसते, जाती जातीमध्ये भेद दिसतो. ह्या सगळ्या गोष्टींचं निर्मूलन करण्यासाठी किंवा हे सगळे भेद नष्ट करण्यासाठी या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुणांनी काम करणे गरजेचे आहे असं मला वाटते. मी सर्वात शेवटी सर्व तरुणांना एकच विनंती करतो की आपण जे काही काम करू ते काम अत्यंत प्रामाणिकपणे, सद्भावनेने आपल्या समाजासाठी, लोकांसाठी माझा जन्म झालेला आहे. मी जन्माला आलो, लोकांना, समाजाला मी काही देणं लागतो या भावनेतून काम करून या राष्ट्र विकासासाठी मी हातभार लावेल अशा प्रकारची एक विनंती या ठिकाणी मी करतो आहे आणि माझ्या या आव्हानाला, शब्दांना विराम देतो. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आत्ताच